हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय गुढीपाडवा लॉग। गुढीपाडव्याच्या दिवशी प्रत्येक हिंदू नागरिक आपल्या घराबाहेर गुढी उभारत असतो। ह्याला धार्मिक महत्त्व आहे। प्रभू रामचंद्र हे वनवास संपवून अयोध्येला आले तो दिवस म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे गुढीपाडवा। दारात उभारण्यात येणाऱ्या गुढी ही सुख, शांती आणि समृद्धीचं प्रतीक मानली जाते। तर ह्या लॉगमध्ये तुम्ही ते सगळं बघणार आहे, मी गुढी कशी उभारली। तर सर्वात आधी मी सगळी तयारी करून घेतली। हा कळश घेतला, गाठी, हार, हा गणपती बाप्पाचा फोटो मी दर पूजेत यूज करते तो घेतला आणि ही फुलं घेतली आहे। इथे प्रसादासाठी गुळ आणि कडुलिंबाची पाला आणि आरतीचं प्लेट तयार करून घेतलं आहे। इथे समई तयार करून घेतली आहे, रांगोळी घेतली आहे आणि चौरंगावर अंतरायला हा लाल वस्त्र आणि गुढीला बांधायला हा ब्लाऊज पीस आणि इथे आंब्याचं डाळ आणि कडुलिंबाचे पानं आणि इथे तांदूळ घेतले आहेत एका डब्यामध्ये, म्हणजे मला गुढी उभारायला सपोर्ट होईल आणि गुढीच्या काठीच्या खाली तांदूळ ठेवतात। तर सर्वात आधी आपण चौरंगावर जो लाल वस्त्र आहे तो अंथरून घ्यायचा आहे व्यवस्थितपणे। ते झाल्यावर चौरंगाच्या चारी बाजूनी आणि चौरंगाच्या खाली स्वस्तिक काढायचं आहे आणि चौरंगाच्या चारी बाजूनी थोडीशी रांगोळी काढून घ्यायची आहे। तर बेसिक मी छोटीशी रांगोळी काढली। त्यानंतर जो आपण तांदूळनी भरलेला डबा होता तो घ्यायचा आहे। त्याच्यानंतर मी हे गणपती बाप्पा ठेवले। दर पूजेमध्ये गणपती बाप्पांची पूजा पहिली केली जाते। त्यानंतर इथे मी समई ठेवून घेतली आहे। तर पूजा करेन तेव्हा मी दिवा लावेन आणि इथे आरतीचं प्लेट घेतले, त्याच्यामध्ये नारळ, फुलं आणि कापूर घेतला आहे, हळद, कुंकू, धूप हे सगळं रेडी करून ठेवलं आहे मी। आता आपण बघूया गुढी कशी उभारायची आणि बांधायची। तर सर्वात आधी ही जी काठी आहे तिला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि हळद कुंकूची बोटं लावून घ्यायची आहे। त्यानंतर आपला जो कळश आहे त्याच्यावर मस्त स्वस्तिक काढून घ्यायचं आहे लाल कुंकूने। हा मी ओला करून घेतला आणि स्वस्तिक काढलं। त्यानंतर जी आपली हे आहे ब्लाऊज पीस आहे किंवा तुम्ही साडी पण घेऊ शकता, त्याची साडीसारख्या असे फोल्ड करून घ्यायचे जसं आपण निऱ्या काढतो तशा, आणि ते आपण काठीला असं फोल्ड करून बांधून घ्यायचे। तर बांधायसाठी मी ही व्हाईट कलरची रश्शी यूज केली आहे, तुम्ही लाल कलरचा धागा किंवा काही असेल तर वापरू शकता। तर मी ही थोडीशी पहिली बांधून घेतली आणि थोडी रस्सी ठेवली आहे, म्हणजे हे आपण बाकीचं जे आहे गुढीला लागणारं जसं हार आहे, गाठ्या आहेत आणि आंब्याचं ढाळ आहे आणि कडुलिंब हे बांधून घ्यायचं आहे त्याला। ह्या सगळ्या गोष्टींचं ॲक्च्युली महत्त्व असतं गुढीमध्ये। जसं गाठीसाठी म्हणजे गुढावा असू दे, रिलेशनशिप्समध्ये नीम आरोग्यासाठी असतं। त्यानंतर आपण त्या गुढीवर कलश ठेवून घ्यायचं आहे। तर हे सगळं बांधून झालं आणि माझी गुढी रेडी झालेली। मी गुढी पहिली रेडी करून घेतली आणि साईडला ठेवली। त्यानंतर मग मी रेडी होऊन पूजा करून घेतली। तर मस्त व्यवस्थित हार, फूल आणि हळद कुंकून लावून पूजा करून घेतली। सनलाईटमुळे व्यवस्थित व्हिडिओ क्लिअरली काढता आला नाही आहे आणि मी एका हातात कॅमेरा आणि एका हाताने पूजा करत होती, त्याच्यामुळे जरा व्यवस्थित शूट करता आलं नाही आहे मला, पण गुढी माझी खूप छान दिसत होती। तर ह्या व्हिडिओमध्ये पिकमध्ये तुम्ही बघू शकता। त्यानंतर नानी पण आली, तिने पण गुढीची मस्त पूजा केली, पाया पडली। नंतर मग मी रिदानला उठवायला गेली। रिदान उठला, त्याला अंघोळ घातली, त्याला मस्त रेडी केलं। आज खूप खुश होता, त्याला घरात काही सण असलं, पूजा असली की त्याला खूप आनंद होतो। मग त्याने पण पूजा केली। मुलांना आपण दर कार्यामध्ये इन्व्हॉल्व केलं पाहिजे, जे पण आपण घरी करतो, पूजा असो किंवा काही गोष्टी असो। तर आज गुढीपाडवा होता म्हणून तो खूप हॅपी होता, त्याला खूप श्रीखंड खायला मिळालं। त्यानंतर आम्ही जेवणाला घेतलं। तर जेवणाची बेसिक मी सगळी तयारी करून ठेवलेली। इथे कोबीची भाजी, डाळ भात आणि पुरी आणि श्रीखंड जेवण बनवायचं होतं। तर सगळं कांदा, टोमॅटो, भाजी कापून घेतली। इथे रिदान मला पीठ मिक्स करायला मदत करत होता, जे आपण मोहन घालतो पुरी करायसाठी। ते जेवण झालं आणि नंतर मग मस्त गरम गरम पुऱ्या बनवल्या नैवेद्यासाठी। तर ह्या मस्त मी पुऱ्या केल्या। श्रीखंड पुरी जेवणाला असलं की बाकी जेवण काही जास्त जात नाही। मग जसं जसं पुऱ्या हव्या होत्या तसं तसं मी गरम गरमच करून आम्ही मस्त जेवलं। इथे देवाचं नैवेद्य तयार केलं, तर ते मी देवाला दिलं, मंदिरातही ठेवलं आणि गुढीच्या समोर पण ठेवलं। सो असा होता आमचा गुढीपाडव्याचा दिवस। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू फॉर वॉचिंग।